नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण ब्लाऊजला हातशिलाई कशी करायची, हुक कसे लावायचे आणि हातावरती लूक कसे तयार करायचे तर ते दाखवणार आहे। तर हातशिलाई करायचे पहिले हे बघा पट्टी दाखवते मी गळ्याची दुमडायची। डबल धागा घ्यायचा, अशा प्रकारे थोडासा लांब धागा घेऊन आतल्या साईडला पट्टी दुमडायची। खालच्या साईडने धागा घालून वरच्या साईडला घ्यायची। पाव इंचाच्या अंतरावरती हे टिप मारायची। एकसारखी आपली हातशिलाई आली पाहिजे, बघू शकता। आणि मी गळपट्टी पण कशी पकडली आहे, गळा आणि गळपट्टी ते पण बघा तुम्ही। हे समोरील आपले दोन बोट, त्याच्यामध्ये गळपट्टी वरच्या बाजूला आणि खालचे दोन बोटावरती गळ्याकडे आणि अंगठावरती ठेवायचा। अशा प्रकारे टाके घालत पुढे सरकायचं। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे कपडा फिरवत राहायचं, म्हणजे गुड्या येत नाहीत। हातशिलाई ही व्यवस्थित करायची, कारण की सर्वांच्या नजरेत येते। हे बघू शकता, एकसारखी असा पूर्ण राऊंड घ्यायचा। जेवढी आपण हातशिलाईला फिनिशिंग करेल तेवढा ब्लाऊज छान दिसतो। दोरा वडून झाल्यानंतर एक हाताने सरळ वडून घ्यायचं। ज्या ठिकाणी गुढी पडलेली असते ती निघून जाते। जसा राऊंड येईल त्याप्रमाणे आपण गळपट्टी व्यवस्थित हातात पकड मध्ये घ्यायची। हातशिलाईचे सर्व टाके पाव इंचावरती द्यायचे। कधी हातशिलाई करायची असेल तेव्हा पहिले गळपट्टीच करून घ्यायची। गळ्याची हातशिलाई झाल्याशिवाय बाकीची करायची नाही। नाहीतर तुम्ही हातशिलाई करायच्या पहिले जर हुक लावून घ्याल तर फिनिशिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल। शोल्डरच्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित टाके मारून घ्यायचे। अशा प्रकारे गळ्याची पण आपली हातशिलाई होत आली। एकदम लास्टला पण गाठ द्यायला विसरायचं नाही।
गाठ द्यायच्या पहिले सर्व चेक करून घ्यायचं की व्यवस्थित झाले की नाही. त्यानंतरच शेवटची गाठ मारून घ्यायची. पण ती पण गाठ बघा कशी. दोरा गोल सुईवरती फिरवून घ्यायचा आणि मग नंतर सुईवरती ओढायची. आता पाठीची हातशिलाई करून घ्यायची. ज्या ठिकाणी चून दिलेली आहे पाठीला त्या ठिकाणी पण व्यवस्थित करून घ्यायचं. अंतर बघा 5 इंचावरतीच येतंय. पाठीची पण हातशिलाई झालेली आहे. या ठिकाणी पण शेवटी गाठ मारायला विसरायचं नाही. आता जो आपण मोठी टीप मारलेली असते तर ती उसवून टाकायची. मोठी सुई घेऊन आता तुम्हाला फिनिशिंग व्यवस्थित दिसेल, बघू शकता. अशा प्रकारेच हाताची पण हातशिलाई करून घ्यायची. जेवढी ब्लाऊजची कटिंग महत्त्वाची आहे, शिलाई महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे हातशिलाई पण तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्ही ब्लाऊज किती छान शिवला तरी तुमची हातशिलाई व्यवस्थित नसेल, शेवटची फिनिशिंग व्यवस्थित नसेल तर काहीच उपयोग होणार नाही, हे लक्षात घ्यायचं. दोरा कट केल्यानंतर बाही पलटून व्यवस्थित बघून घ्यायची कशी झालेली आहे आपली हातशिलाई. आणि मग जे आपण 1 इंचावरती जी मोठी टीप मारलेली असते तर ती उसवून टाकायची.
बाईची हात शिलाई बघू शकता, मस्त एकसारखी झालेली आहे. दुसरी पण त्याचप्रमाणे. कपडा खूपच मऊ आहे, त्यामुळे थोडंसं गोळा झाल्यासारखा वाटतो, पण इस्त्री केल्यानंतर व्यवस्थित दिसतो. आता आपण हुक कसे लावायचे ते बघूया. लूप पण समोरासमोर ठेवायचे हुकच्या पट्टीवरती आणि मार्किंग करून घ्यायची. पाच हुक लागतात. हुक पण चांगल्या कंपनीचे घ्यायचे आणि हुक लावताना कधीही खालच्या साईडने सुरुवात करायची. दोरा 4 पदरी घ्यायचा. बघू शकता हुक कसे लावतोय आपण. या ठिकाणी पण गाठ मारायला विसरायचं नाही. दोरा कट न करता पुढच्या साईडला जिथे मार्किंग केलेली आहे तिथे हुक ठेवून पहिला हुक लावला त्याचप्रमाणे दुसरा पण लावून घ्यायचा. अवघड असं कोणतंच नाही, फक्त फिनिशिंग मध्ये करायला पाहिजे. अशा प्रकारे सर्व हुक आपले लावून होत आलेत. वरचा हुक लावताना व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण वरची पट्टी डबल असते आणि वरच्या हुकावरती लोड येतो, त्याच्यामुळे व्यवस्थित गाठ मारून आणि हुक टाईट बसवला गेला पाहिजे. आता मी तुम्हाला हे हुक बघून घ्या कसे लावले. आता मी तुम्हाला लूक कसे बनवायचे हातावरती ते दाखवते. मशीनवरची आपण घरं बघितली. पाव इंचावरती एक लाईन मारायची. हातावरील लूक बनवणे पण खूप सोपे आहे. अशा प्रकारे डबल धागा घ्यायचा, एका साईडनी दुसऱ्या साईडला काढायच्या. जसं मी गाठ मारण्यासाठी तुम्हाला धागा कसा घ्यायचा तो सांगितला होता, त्याचप्रमाणे लूकसाठी पण घ्यायचा. पूर्ण ती पाव इंचाचा धागा कव्हर करून घ्यायचा. अशा प्रकारेच एक प्रकारची चांगली डिझाईन पण तयार होते.
त्याच्यामध्ये तुम्ला हुक लटकवून दाखवते. हे बघा, पण याच्यापेक्षा घरच एकदम उत्तम तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून मी तो एक प्रकारचा लुक करून दाखवला. पूर्ण हातशिलाई झाल्यानंतरचा ब्लाऊज बघा, पूर्ण फिनिशिंग कशी आलेली आहे. पाठीची बाजू, गळ्याची बाजू, हातशिलाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला